शालोम. आपल्या सर्वांचं अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या ऑनलाईन भक्तीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी मनापासून स्वागत करतो. आजच्या भक्तीमध्ये नेहमीप्रमाणे पीटर गायकवाड यांनी तुमचं स्वागत केलं नाही याचं कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, परंतु आपल्यापैकी अनेकांना माहीत आहे की पीटरचे 2 ऑपरेशन झाले, दोन्ही डोळ्यांचं कॅटरॅक्टचं, आणि त्यामुळं जवळजवळ 2 महिने तो लॅपटॉप पाहू शकत नाही, लॅपटॉपवर काम करू शकत नाही. आणि त्यामुळं या दिवसांमध्ये हे सर्व कसं करायचं आमच्यासमोर फार मोठा प्रश्न होता, परंतु पीटरनंच आम्हाला या बाबतीमध्ये मार्गदर्शन केलं. आमचे काही जुने व्हिडिओ आम्ही वापरले आणि त्याचं थोडंसं एडिटिंग आम्ही केलं. गेले 2 रविवार अभिषेक जाधव यानं या एडिटिंगमध्ये आम्हाला मदत केली आणि या रविवारी मिसेस दीपाली भोसले यांनी या संपूर्ण भक्तीचं एडिटिंग केलं आहे आणि म्हणून त्यांचा मी अतिशय आभारी आहे. आणि ही सर्व भक्ती तयार करण्यामध्ये त्यांनी पुष्कळ श्रम घेतले, त्याबद्दल त्यांचाही मी आभारी आहे. सर्वप्रथम आपण प्रभूचं वचन वाचूया. स्तोत्र 98 यामधून काही वचनं मी वाचणार आहे. देवाच्या नीतिमत्वाबद्दल स्तुती. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत. त्याने आपल्या उजव्या हाताने, आपल्या पवित्र बाहूने स्वतःसाठी विजय साधला आहे. परमेश्वराने आपला विजय विदित केला आहे. राष्ट्रांसमक्ष आपले न्यायपण प्रगट केले आहे. त्याने इस्रायलाच्या घराण्यावरील आपली दया व आपली सत्यता यांचे स्मरण केले आहे. पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. उच्च स्वराने आनंदाने गा, त्याची स्तोत्रे गा. परमेश्वराचे गुणगान वीणेवर करा, वीणेवर सुस्वर स्तोत्र गा. कर्णा व शिंग वाजवून परमेश्वर राजासमोर जयघोष करा. परमेश्वर ही वचनं आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया आणि आपल्या भक्तीला आपण प्रारंभ करूया. सर्व समर्थ जिवंत परमेश्वरा, आमचा उद्धारक पुनरुत्थित जिवंत प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये आम्ही तुझ्या पायाजवळ येतो. आम्ही तुला वंदन करतो, आम्ही तुझी स्तुती करतो. हे प्रभू देवा, तू आम्हाला ही सुंदर संधी दिलीस तुझ्या सानिध्यामध्ये येऊन तुझी स्तुती आराधना करण्यासाठी. तू आज हा वेळ आम्हाला दिला आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आज संपूर्ण जगातून, वेगवेगळ्या देशातून, वेगवेगळ्या शहरामध्ये, वेगवेगळ्या घरामध्ये बसून तुझे अनेक भक्तजन ही उपासना पाहत आहेत, त्यामध्ये सहभागी होत आहेत, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, आज संपूर्ण जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा विजय हा आनंदाचा सण साजरा होत असताना आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो, कारण प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. वधस्तंभावर अत्यंत क्रूर असं मरण त्याने सहन केलं. आपला प्राण त्याने आमच्यासाठी दिला. आपलं निष्कलंक रक्त त्याने आमच्यासाठी सांडलं आणि त्या रक्ताद्वारे आम्हाला पापांची क्षमा मिळाली. वधस्तंभावर तो मृत्यू पावला, परंतु तरीही तो मृत्यूवर विजयी झाला. 3ऱ्या दिवशी तो मेलेल्यामधून पुन्हा उठला. त्याने अनेक शिष्यांना दर्शन दिलं आणि त्यानंतर तो आपल्या पित्याकडे स्वर्गामध्ये गेला आहे आणि आज आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आज आम्ही त्याची स्तुती आराधना करत असताना प्रभू, तू आमचं सहाय्य कर, तू आमचं मार्गदर्शन कर. आमच्या या आराधनेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त उंच केला जावा,
त्याला मान, महिमा, गौरव, सन्मान मिळावा ही आमची प्रार्थना आहे. प्रभू, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. या भक्तीचं पुढारी पण तू कर, तू आम्हाला चालव आणि ही आराधना मग प्रत्येकाच्या जीवनामध्ये अत्यंत आशीर्वादाची होऊ दे ही आम्ही तुला विनंती करतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो, म्हणतो आहे, आमेन. आज पुनरुत्थान दिनाच्या या विशेष भक्तीमध्ये गीतांच्याद्वारे आपण परमेश्वराची स्तुती करत असताना साताऱ्याहून अपर्णा, संजीवनी आणि शरद गायकवाड हे काही गीतं गाऊन आपलं पुढारी पण करणार आहेत. चला आपण त्यांच्याबरोबर परमेश्वराची स्तुती करूया. अपर्णा, संजीवनीताई आणि शरददादा या सुंदर गीताबद्दल आपले मनपूर्वक आभार. यावेळेस आपण एक कविता ऐकणार आहोत आणि ही कविता आपल्यासाठी सादर करत आहे अबिगैल अब्राहम. चला तिच्याबरोबर आपण या कवितेचा आनंद घेऊया.
dead. He's alive, God's not dead. He's alive, God's not dead. He's alive. I can feel it all over me. I can feel it in my hands, I can feel it in my feet, I can feel it in my heart, I can feel it down the street. No, 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 no. God's not dead. He's alive. God's not dead. He's alive. God's not dead. He's alive. I can feel it all over me. I can feel it in my hands. I can feel it in my feet. I can feel it in my house. I can feel it down the street. No, 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 no. God's not dead. He's alive. God's not dead. He's alive. God's not dead. He's alive. I can feel it all over me. I can feel it in my hands. Feel it in my feet. I can feel it in my school. I can feel it down the street. No, 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 no. God's not dead. Thank you. अबिगेल, या सुंदर कवितेबद्दल आणि ज्या प्रकारे तू सादर केली त्याबद्दल तुझे मनापासून आभार. प्रभू तुला आशीर्वादित करो. यावेळेस अजून एक गीत आपण ऐकणार आहोत आणि अमेरिकेहून शरीना, डॉरथी, स्मिता आणि दीपक उजगरे हे गीत आपल्यासाठी सादर करत आहेत. त्यांच्याबरोबर आपणही हे गीत गाऊया आणि परमेश्वराची स्तुती करूया. खुशी का नई जिंदगी का दिन है खुशी का नई जिंदगी का जिंदा हुआ है मेरा खुदा है जिंदा हुआ है मेरा खुदा है मेरा खुदा है मेरा खुदा है दिन है खुशी का नई जिंदगी का सबका राजा है वो बादशाह है सबका राजा है कैसी हो आफत कैसी मुसीबत कैसी हो आफत कैसी मुसीबत मेरी पता है मेरी पता है दिन है खुशी का नई जिंदगी का जाके सबने देखा मरियम ने देखा हमने देखा कब्र पे
जाके सबने देखा, मरियम ने देखा, हमने देखा, यीशु मसीह की कब्र है खाली, यीशु मसीह की कब्र है खाली, पत्थर हटा है, पत्थर हटा है, दिन है खुशी का, नई जिंदगी का। शरीना, डॉरथी, स्मिता आणि दीपक जे सुंदर गीत आपण सादर केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आम्ही मनापासून उपकार मानतो. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग आहे तो आपल्यासाठी पुण्याहून मिसेस एलिझाबेथ घाडगे या वाचणार आहेत. चला आपणही आपल्या बायबलमध्ये हा शास्त्रभाग वाचूया. देवाला धन्यवाद. आज आपण शास्त्रामधून योहानकृत शुभवर्तमान याचा 20वा अध्याय 1 ते 10 ही वचने वाचणार आहोत. योहानकृत शुभवर्तमान 20वा अध्याय 1 ते 10. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधार असताना मरिया मग्दलिया कबरेजवळ आली आणि कबरेपासून धोंड काढलेली आहे असे तिने पाहिले. यास्तव शिमोन पेत्र त्याच्यावर येशूची प्रीती होती असा दुसरा शिष्य त्याच्याकडे धावत येऊन ती त्यास म्हणाली, त्यांनी प्रभूला कबरेतून नेले व त्याला कोठे ठेविले हे आम्हास ठाऊक नाही. यावरून पेत्र व तो दुसरा शिष्य निघून कबरेकडे जावयास निघाले. तेव्हा ते दोघे बरोबर धावले. तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर जाऊन कबरेजवळ प्रथम पोहोचला आणि ओढवून त्याने तागाची वस्त्रे पडलेली पाहिली, परंतु तो आत गेला नाही. मग शिमोन पेत्रही त्याच्या मागून येऊन पोहोचला व कबरेत शिरला आणि तागाची वस्त्रे पडलेली व जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो तागाच्या वस्त्राजवळ नव्हे तर निराळा एकीकडे गुंडाळून पडलेला आहे असे त्याने पाहिले. तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरेजवळ आला तोही आत गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेवला. त्याने मेलेल्यामधून पुन्हा उठावे हे अवश्य आहे. हा शास्त्रलेख तोपर्यंत ते समजले नव्हते. तेव्हा ते शिष्य परत आपल्या घरी गेले. देवबाप वाचलेली वचने आशीर्वादित करो. प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. आमेन. सिस्टर एलिझाबेथ, पवित्र शास्त्र वाचनामध्ये तुम्ही आम्हाला जी मदत केली, आपला वेळ दिला त्याबद्दल आम्हा सर्वांच्या वतीनं आम्ही आपले आभार मानतो. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. यावेळेस आपण अजून एक गीत ऐकणार आहोत. इंग्लंडवरून आमचे मित्र रेव्हरंड अजय मोरे जे अँग्लिकन चर्चचे प्रेस्बिटर आहेत ते आपल्यासाठी हे विशेष गीत सादर करणार आहेत. चला या गीतामध्ये आपण सहभागी होऊ आणि त्यांच्याबरोबर आपण परमेश्वराची स्तुती करूया. यीशु प्यारा मसीह हमारा मुर्दों से जी उठा. यीशु प्यारा मसीह हमारा मुर्दों से जी उठा. जी उठा, 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 जी उठा.
न्याय करता है वो सबका, पापों को हरता। न्याय करता है वो सबका, पापों को हरता। वो ही जीवन ज्योति सबका, मुक्ति का रास्ता। वो ही जीवन ज्योति सबका, मुक्ति का रास्ता। आओ मिलकर सब गाए, यीशु को हम अपनाए। आओ मिलकर सब गाए, यीशु को हम अपनाए। यीशु को हम अपनाए। जी उठा, 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 जी उठा। प्रेम करता जी उठा, हमें अनंत जीवन दिया। प्रेम करता जी उठा, हमें अनंत जीवन दिया। तोड़ डाले सारे बंधन, मौत को वश में किया। तोड़ डाले सारे बंधन, मौत को वश में किया। खुशी मनाओ सब गाओ, शुभ संदेश ये फैलाओ। खुशी मनाओ सब गाओ, शुभ संदेश ये फैलाओ। शुभ संदेश ये फैलाओ। जी उठा, 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 जी उठा। यीशु प्यारा मसीह हमारा, मुर्दों से जी उठा। यीशु प्यारा मसीह हमारा, मुर्दों से जी उठा। जी उठा, 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 जी उठा। रेव्हरंड अजय मोरे पाळकसाहेब या सुंदर गीताबद्दल मनपूर्वक आभार. परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करो आणि आपला उपयोग त्याच्या सेवेमध्ये, त्याच्या गौरवासाठी करो, ही आमची प्रार्थना आहे. आपण आज उपासना संगीतामधून गीत नंबर 94 जे पुनरुत्थान दिनाचं गीत आहे ते गाऊया. पुनरुत्थान दिनाचा संदेश आपण दर रविवारी देऊ शकतो. तर हे सुंदर गीत आहे जे सर्वांच्या परिचयाचं आहे. कदाचित आपण वर्षातून एकदाच गातो, परंतु आज आपण सर्वजण हे मिळून गाऊया. प्रभूचा गौरव करूया, प्रभूला धन्यवाद देऊया, प्रभूची स्तुती करूया. आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणा. मरणाची मोडून नांगी, मारियले सर्पासोंगी. भीती कोणाची नुरली साची, ही नवलाची
क्रांती घडे जगती जाणा, विजयी मी तुमचा राणा. क्रांती घडे जगती जाणा, विजयी मी तुमचा राणा. का बसला दडुनी मागे, निजला का तरी वाजागे. सोडून धुंदी बहुआनंदी, साधा संधी गा शुभवृत्ताच्या गाना. कळवा तारण वरदाना, गा शुभवृत्ताच्या गाना. कळवा तारण वरदाना. जातो पुढती या मागे, हेच तुम्हा पाशी मागे. मार्ग मोकळा झाला सकळा, हल चांडाळा डावा स्वर्गीचा जिना. आणा सुखलो की दीना, डावा स्वर्गीचा जिना. आणा सुखलो की दीना. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणा. आपण आपलं दान प्रभूच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस तुझी आराधना करण्यासाठी तू आम्हाला दिला आहेस. आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो. तू आमचा सांभाळ केलास, आम्हाला आरोग्य दिलंस, आमचं संरक्षण केलंस, आमची काळजी घेतलीस, आम्हाला सर्व गोष्टींचा पुरवठा केलास. प्रभू, तुझ्या सर्व आशीर्वादांबद्दल आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. तुझ्या सुवार्थ प्रसार कार्यासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक वाढीसाठी प्रभू आम्ही आपलं दान आणलं आहे. या दानाचा तू स्वीकार कर, हे दान आशीर्वादित कर आणि या दानाचा उपयोग तुझ्या गौरवासाठी, तुझ्या कामासाठी होऊ दे, ही आमची प्रार्थना आहे. प्रभू, आम्ही आता तुझं वचन ऐकत असताना आम्ही आपलं सर्व लक्ष तुझ्याकडे लावतो. पवित्र आत्म्याच्या द्वारे, तुझ्या वचनाद्वारे तू आमची भेट घे आणि प्रभू तुझं नव्यानं दर्शन आम्हाला होऊ दे. आणि प्रभू येशूच्या मार्गामध्ये कसं चालायचं, देवाचं आज्ञापालन कसं करायचं, यासंबंधी तुझ्या वचनामधून प्रभू तू आमचं सहाय्य कर, आमचं मार्गदर्शन कर. आम्ही सर्वजण प्रभू स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तू आम्हाला चालव, आम्हाला तू आशीर्वादित कर. चालणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणतो आहे, आमेन. आणि आता वेळ झाली आहे परमेश्वराचा संदेश ऐकण्याची. परमेश्वराचं वचन आज आपल्याकडे आणत आहेत आमचे मित्र रेव्हरंड प्रेमल अवसरमल, जे सध्या अमेरिकेमध्ये असतात. UBSमध्ये त्यांनी आपलं बॅचलर ऑफ डिव्हिनिटी हा कोर्स पूर्ण केला. त्यांची पत्नी कविता यांनीसुद्धा बॅचलर ऑफ थिओलॉजी हा एक्सटेन्शन डिपार्टमेंटच्या द्वारे पूर्ण केला आणि त्या आमच्या विद्यार्थिनी होत्या. तर ऐकूया आपण प्रभूचा संदेश रेव्हरंड प्रेमल अवसरमल यांच्याकडून. ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम. या पुनरुत्थानाच्या दिवशी सर्वांना शुभेच्छा. पुनरुत्थान हा दिवस फार महत्त्वाचा आहे आणि आज आपण सर्वजण या पुनरुत्थानाच्या दिवशी एकत्र जमलो त्याची स्तुती आराधना करण्यासाठी. देवाने आपल्याला ही संधी दिली, त्याबद्दल त्याचे मनापासून आभार मानतो. रेव्हरंड संजय गायकवाड सर यांचे आणि सर्व ग्रुपचे धन्यवाद तुमच्या सर्वांचे की तुम्ही हे आमंत्रण मला दिलं की मी पुनरुत्थानाच्या दिवशी देवाचं वचन तुमच्या सर्वांपर्यंत आणू शकेल. तर पुन्हा एकदा सर्वांचे आभार. आज हा दिवस आहे जिथं आपण सकाळी उठल्यानंतर एक लहानपणी प्रॅक्टिस होती,
त्याला प्रॅक्टिस म्हणल्यापेक्षा त्याला एक असं म्हणावं की उत्साह होता की सकाळी उठल्यानंतर डोंगराकडं जावं किंवा जिकडं आम्ही रॅली वगैरे काढतो त्या रॅलीजमध्ये जावं आणि मग घोषणा द्याव्यात, नाही का, की प्रभू उठला आहे. आणि आपण मग अपेक्षा ठेवतो पुढच्या व्यक्तीकडून हे म्हणण्याची की खरोखर उठला आहे. तर आपण तर आपल्या या ऑनलाईन सर्व्हिसमध्ये आहोत, पण तरीसुद्धा म्हणूया. मी थोडा वेळ पॉज घेईल ज्यावेळेस मी पहिला जी ओळ आहे ती म्हणेल आणि मग नंतर तुम्ही दुसरी ओळ म्हणू शकाल. प्रभू उठला आहे. आणि मी अपेक्षा ठेवतो की तुम्ही असे म्हटले की खरोखर उठला आहे. प्रभू उठला आहे ह्या विषयावर आपण कितीतरी बोलू शकतो, किती वेळ तरी सांगू शकतो. पण प्रियांनो, आजचा जो संदेश मी देवाकडून तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत आहे, मी फक्त एक मध्यस्थी आहे. मी प्रत्येक वेळेस प्रीचिंगला फार सिरियस घेतो. याचा अर्थ हा की ज्यावेळेस मला आमंत्रण येतात देवाचं वचन सांगण्यासाठी, त्यावेळेस मी ती गोष्ट सहज घेत नाही. इंग्लिशमध्ये असं म्हणतो की त्याला ग्रँटेड घेत नाही. पण अभ्यासपूर्वक, प्रार्थनापूर्वक देवाचे लोक जे आतुरतेने वाट पाहत आहेत ऐकण्यासाठी, त्यांच्यापर्यंत देवाचं वचन नेणं, जे एक मोठी सेवा प्रभूने मला दिली, ती मी प्रामाणिक पार करण्याचा प्रयत्न करतो. त्याचा अर्थ हा की ज्यावेळेस आज तुम्ही हा संदेश ऐकणार आहात, तर मी तुम्हाला विनंती करतो की कृपा करून नक्कीच आपलं पवित्र शास्त्र आपल्या सोबत आहे, पण त्यासोबत एक पुस्तक किंवा पान आणि पेन, वहीचं पान, तुम्ही दुसरं पान समजू नये म्हणून मी स्पष्टीकरण करत आहे की एक वहीचं पान किंवा नोटबुक आणि पेननी तुम्ही नोट्स घ्या, कारण की काही माहिती मी तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर या आपण देवाचं वचन पाहण्यास सुरुवात करूया. जो उतारा किंवा जो पॅसेज मी आजच्या मननासाठी किंवा ह्या वचन सांगण्यासाठी घेतलेला आहे, तो योहान याचा 20वा अध्याय 1 ते 10 वचनं. पुन्हा एकदा सांगत आहे की योहान याचा 20वा अध्याय 1 ते 10. मला असं वाटलं की मार्कमधून बोलावं की योहानमधून बोलावं. दोन्ही शुभवर्तमानामध्ये आपण पुनरुत्थानाविषयी जो दिवस आहे त्याची आठवण आहे. आता पुनरुत्थानाचा दिवस जो आहे तो पहिला दिवस आहे हप्त्याचा, असं म्हटलेलं आहे. मी नाही, पण वचनामध्ये असं म्हटलेलं आहे. जर 20वा अध्यायाच्या पहिल्याच वचनाकडे आपण वळालो तर असं म्हटलेलं आहे की आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मरिया मगदालिया कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढली आहे असे तिने पाहिले. तर हा पहिला दिवस आहे प्रियांनो. पहिल्या दिवशी प्रभू उठलेला आहे. जर तुम्ही मागचा माझा संदेश ऐकला असेल की बागेमधली कबर, आणि त्याच्यामध्ये पण मी थोडंसं बोललो होतो ह्या विषयावर की हा पहिला दिवस आहे की ज्या दिवशी मरिया मगदालिया आणि तिच्यासोबत अजून 2 स्त्रिया, योहानामध्ये त्यांचं नाव नमूद नाही केलं, पण जर तुम्ही मार्क याचा 16वा अध्याय आणि पहिलं वचन जर वाचलं तर तुम्हाला तिथं अजून 2 स्त्रियांची नावं पाहायला भेटतील. अजून एक मरिया आहे, पण ती याकोबाची आई, ती मरिया आहे, आणि दुसरी सलोमी आहे. अशा 3 स्त्रिया कबरेकडे जात आहेत. शाबात यहुदी कॅलेंडरमध्ये हा हप्त्याचा शेवटचा दिवस आहे. तिथं ते शाबात म्हणजे त्या दिवशी काहीच करत नाहीत. आपण जर उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पाहिलं तर ह्याच दिवशी आम्ही पाहतो की देवाने आराम केला पृथ्वी निर्माण झाल्यानंतर. आणि मग आम्ही पाहतो की हप्त्याचा पहिला दिवस, प्रभूचा दिवस त्याला आपण म्हणू शकतो. आणि हा प्रभूचा दिवस पुनरुत्थानाचा दिवस आहे. आणि म्हणून रविवारी ज्यावेळेस आम्ही भक्ती घेतो तर ते अतिउत्तम आहे. त्याचं कारण हे आहे की पहिल्याच दिवशी हप्त्याच्या आम्ही देवाची आराधना करतो, कारण की पहिल्याच दिवशी प्रभू उठलेला आहे आणि तो खरोखर उठलेला आहे. तर आज या वचनातून आपण थोडं अजून पाहण्याचा प्रयत्न करूया की मरिया ज्यावेळेस दुसऱ्या स्त्रियांसोबत त्या कबरेजवळ गेली तर तो धोंड जो आहे कबरेवर लावलेला ठेवलेला तो रोल झालेला आहे. तो किंवा ते
जे दगड आहे, ते धोंड जो आहे तो काही हलका नसेल प्रियांनो. अभ्यासकारांनी असं किंवा जे इतिहासकार आहे त्यांनी जर पाहिलं तर ते धोंड कबरेवर जे ठेवलेली होती ती कमीत कमी 1 ते 2 क्विंटल एवढ्या वजनाची असेल किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असेल. आणि ती धोंड बाजूला झालेली आहे असं या स्त्रियांनी बघितली. नक्की स्त्रियांनी ती केली नसेल, पण ज्यावेळेस ही धोंड बाजूला दिसली तर ती मरिया मगदाली असं योहान म्हणतो की ती वापस पळाली शिष्यांकडं. आणि असं नमूद केलेलं आहे की पेत्र, वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की पेत्र, तेव्हा शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूचे प्रेम होते तो दुसरा शिष्य याच्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, त्यांनी प्रभूला कबरेतून नेले व त्याला कोठे ठेवले हे आम्हास ठाऊक नाही. ती ज्यावेळेस ही बातमी घेऊन सांगते की कबर रिकामी आहे, त्यावेळेस एक धाव सुरू होती ती पेत्रामध्ये आणि येशूचा जो प्रिय शिष्य असं म्हटलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की येशूला एकच प्रिय शिष्य होता का? असं म्हटलेलं आहे की येशूचे प्रेम ज्याच्यावर होते तो शिष्य. येशूचे प्रेम सर्व शिष्यांवर होतं. ते एक म्हणण्याचा एक शुभवर्तमानकार जो आहे, योहान जो आहे, त्याचा एक म्हणण्याचा एक त्या ठिकाणी स्टाईल म्हणता येईल, पद्धत आहे की येशू ज्याच्यावर प्रेम करत होता, येशू सर्वांवर प्रेम करत होता. पण हा शिष्य कोण? तर तो योहानच आहे जो लिहित आहे हे शुभवर्तमान. आणि अभ्यासकार फार खात्रीने म्हणू शकतात की हा जो शिष्य आहे तो योहान आहे. ज्यावेळेस हे दोघं धावत होते, म्हणजे जसं म्हटलं रेस लागली यांच्यामध्ये धावण्याची. आणि तुम्ही जर पीटरचा किंवा पेत्राचा अभ्यास केला तर पेत्र असा एक व्यक्ती की जो कुठल्याही गोष्टीवर पटकन रिॲक्ट करणार. त्याला काही गोष्ट कळाली की तो कुठलाच विचार करणार नाही आणि तो पहिले ॲक्शन घेणार, विचार नंतर करणार. आणि म्हणून ज्यावेळेस त्यांनी ऐकलं की कबर रिकामी आहे तर तो धावत सुटला. आणि त्याच्यासोबत हा दुसराही जो शिष्य आहे योहान जो आहे तो धावत त्या ठिकाणी कबरेकडे जात आहे. दोघंही धावतायत. पेत्र जरा थोडासा फास्ट असेल, कारण की जर तुम्ही पाहिलं तर पेत्र आणि बरेचसे येशूचे शिष्य जे होते ते मछवारे होते. आणि मासे पकडणारे जे मछवारे असतात त्यांच्याविषयी जर तुम्ही पाहिलं तर 2 गोष्टी पक्क्या आहेत. एक म्हणजे की मछवारे जे असतात ते फिजिकली स्ट्रॉंग असतात, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते धाडसी असतात. कारण की मछवारे ज्यावेळेस मासे पकडण्यासाठी समुद्रात जातात तर ती वेळ शक्यतो संध्याकाळची, रात्रीची असते. मध्यरात्री ज्यावेळेस समुद्र शांत असतो त्यावेळेस मासे पकडण्यास सोपं असतं. पण तुम्ही जर जाऊन बघा कधी संध्याकाळी किंवा रात्री समुद्राच्या जवळ जो आवाज असतो त्या आवाजानेच मी तर घाबरतो की त्या ठिकाणी पाणीचा जो आवाज असतो, समुद्राचा जो लाटांचा आवाज असतो त्याच्याने मनुष्य घाबरून जातो. म्हणून मी म्हटलं की येशूचे हे जे शिष्य ज्यांचं बॅकग्राऊंड मछवारे आहेत किंवा मासे पकडणारे जे आहेत ते धाडसी होते, नक्कीच स्ट्रॉंग होते फिजिकली. म्हणून ते दोघंही धावत गेले. पेत्र पुढं होता पण पेत्र थांबला. का थांबला पुढं आपण बघूया. पण त्याच्यानंतर जो शिष्य मागून येत होता तो त्याच्या पुढे निघून गेला आणि तो कबरेजवळ थांबला. कबरेच्या आत गेला नाही पण कबरेजवळ थांबला. आणि मग नंतर पेत्र वापस येतो, त्याच्या पुढे वापस जातो आणि कबरेच्या आत जातो. काय घडतंय या ठिकाणी बघूया आपण. 3रं वचन, यावरून पेत्र व तो दुसरा शिष्य बाहेर पडून कबरेकडे जावयास निघाले. तेव्हा ते दोघे बरोबर धावत गेले आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर धावत पुढे गेला. विच इज सरप्राइझिंग, कारण पेत्र थोडा फास्ट वाटतो आपल्याला नाही का प्रत्येक गोष्टमध्ये. पण तो दुसरा शिष्य पुढे गेला व कबरेजवळ प्रथम पोहोचला. त्याने ओनवून आत डोकावले आणि त्याला तागाची वस्त्रे पडलेली दिसली, परंतु तो आत गेला नाही, तो बाहेरच होता बघा. आणि मग पेत्र आला आणि पेत्र त्याच्या मागून येऊन पोहोचला व कबरेत शिरला. आणि तागाची वस्त्रे पडलेली व जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो तागाच्या वस्त्राजवळ नव्हे तर वेगळ्या एकीकडे गुंडाळून पडलेला आहे असे त्याला दिसले, पेत्राला दिसले. ज्यावेळेस पेत्र आत गेला, पेत्राने पाहिलं
प्रियांनो, मला एक ह्या ठिकाणी सांगू द्या की ज्यावेळेस आम्ही प्रभूचं वचन शिकण्याचा प्रयत्न करतो, वाचण्याचा प्रयत्न करतो, आम्ही जर त्याचे स्टुडंट आहोत वचनाच्या अभ्यासाचे, तर मी तुम्हाला एक पद्धत सांगतो की जी मी शिकलो. मी यूथ विथ अ मिशन YWAM जवळपास 10 वर्ष होतो आणि त्या काळामध्ये मी एक कोर्स यूथ विथ अ मिशन YWAM केला आणि तो कोर्स होता स्कूल ऑफ बिब्लिकल स्टडीज. 9 महिन्याचा हा कोर्स होता. अतिशय कठीण हा कोर्स होता. या कोर्समध्ये एक पद्धतीने आम्हाला बायबल शिकवायचे. पूर्ण 66 पुस्तकं आम्ही ह्या पद्धतीने शिकलो किंवा ह्या मेथडनी शिकलो आणि ती मेथड होती इंडक्टिव्ह बायबल स्टडी. इंडक्टिव्ह बायबल स्टडी जगामध्ये प्रसिद्ध आहे. बायबलचा अभ्यास करण्यासाठी ही एक अतिशय सुंदर अशी पद्धत आहे. मी म्हणत नाही की ही एकच पद्धत आहे की ज्याच्याद्वारे बायबल शिकावं. बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण ही माझ्या हिशोबाने दी बेस्ट आहे. का बेस्ट आहे? कारण की याच्यामध्ये 3 पायऱ्या आहेत. पहिली पायरी आहे की वचनाचं एक प्रकारे ऑब्झर्वेशन करणं, म्हणजे अवलोकन करणं किंवा एक प्रकारे त्याला बघत राहणं, वाचत राहणं, ऑब्झर्व करणं. दुसरं आहे इंटरप्रिटेशन, म्हणजे जे वचन आम्ही बघत आहोत, वाचत आहोत त्याचं मग त्या ठिकाणी अर्थविवरण करणं, इंटरप्रिटेशन करणं बेस्ड ऑन व्हॉट यू ऑब्झर्व. तुम्ही जे बघितलंय, जे पाहिलंय, त्याच्यावर आधारित तुम्ही अर्थविवरण करत आहात. आणि तिसरी स्टेप आहे ॲप्लिकेशन, म्हणजे लागूकरण, की आता 21व्या शतकामध्ये हे वचन माझ्यासाठी कसं लागू होतं. तर 3 स्टेप आहे. ऑब्झर्वेशन म्हणजे पाहणे, इंटरप्रिटेशन म्हणजे अर्थविवरण आणि ॲप्लिकेशन म्हणजे लागूकरण. तर ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन पाहतो, तर हा जो उतारा आहे, आज आपण तेच करत आहोत. इंडक्टिव्ह बायबल स्टडी सारखंच करत आहोत की आपण पहिले ऑब्झर्व करत आहोत. म्हणूनच मी तुम्हाला थोडीशी रेसबद्दल सांगितलं की कसे हे दोघं धावत होते त्याच्याबद्दल सांगितलं. ही छोट्या गोष्टी आहेत, महत्त्वाच्या आहेत माझ्यासाठी. कारण की मी ज्यावेळेस अभ्यास करतो ते एक वचन ऑब्झर्व, पाहणे, वाचणं, पुन्हा वाचणं, जर नाही समजलं तर पुन्हा वाचणं. आणि आम्ही ज्यावेळेस पाहिलं की पेत्र काहीतरी बघत आहे आतमध्ये, त्यांनी 2 गोष्टी बघितल्या. ज्यावेळेस तो आत गेला, त्यांनी त्यागाची वस्त्रे पडलेली तिथं पाहिली. तागाची वस्त्रे, लिनन इंग्लिशमध्ये असं म्हटलेलं आहे की लिनन क्लॉथ, तागाची वस्त्रे. आणि रुमाल जो डोक्याला होता तो तागाच्या वस्त्राजवळ नव्हे तर दुसरीकडे होता. तर हे फार इम्पॉर्टंट आहे की तागाची वस्त्रे, ही तागाची वस्त्रे काय आहेत आणि तो रुमाल काय आहे त्याच्याविषयी थोडंसं पाहण्याचा प्रयत्न करूया. जर आम्ही पाहिलं तर तागाची वस्त्रे आणि रुमाल याला ग्रीकमध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारे शब्द आहेत. जो रुमाल आहे, जो तागाच्या वस्त्राच्या सोबत नाही, तो रुमाल, त्याला हँकरचीफ म्हणतात इंग्लिशमध्ये, किंवा त्याला आपण नॅपकिन म्हणतो. पण कृपा करून आजकालच्या ज्या नॅपकिन असतात हात पुसण्याच्या, ते समजू नका. 2000 वर्षापूर्वी इस्रायलमध्ये ज्यावेळेस आपण नॅपकिनची परिभाषा म्हणजे की एक असा तागाचा वस्त्र किंवा कपडा की ज्याच्याद्वारे तोंड पुसलं जायचं. आणि ग्रीकमध्ये त्याला साउडेरियन असं म्हटलेलं आहे, SOUDARIAN. तो म्हणजे विशेष की घाम आला तोंडावर तर मग त्या ठिकाणी पुसण्यासाठी हा साउडेरियन जो कपडा आहे तो वापरायचे. तो पण तागाचा होता, लिननचा होता. पण अजून एक असा कपडा आहे तागाचा की ज्याच्याद्वारे मृत शरीर जे आहे ते बांधलं जायचं. म्हणजे एखादा व्यक्ती मरण पावला तर त्याचं शरीर कबरेमध्ये नेण्याच्या अगोदर जे काही रूढी परंपरा आहेत ते करण्यासाठी, ते मसाले आहेत वगैरे आहेत, ते सगळं त्या ठिकाणी करण्यासाठी ती बॉडी कोणी घेतली माहिती आहे का? येशूची बॉडी किंवा शरीर कोणी मागितलं? योसेफ अरिमथाईकर ह्या नावाच्या व्यक्तीने पिलाताला ते शरीर मागितलं. हे वचनामध्ये आहे, तुम्ही जर वाचलं, आपल्याला तेवढा वेळ नाही, पण योसेफाने
योसेफ कोण होता? एक काउन्सिल मेंबर होता, फार महत्वाचा व्यक्ती होता, थोडा म्हणजे श्रीमंतच असेल पक्का, आणि त्याची कबर होती, स्वतःच्या मालकीची कबर होती. आणि तो असा एक व्यक्ती होता की त्याला पूर्ण खात्री होती की देवाचं राज्य येणार आहे आणि येशू ख्रिस्त हा मसाया आहे, अशा आतूनच त्यांनी विश्वास ठेवला होता. आणि म्हणून धाडस करून तो पिलाताकडे जातो आणि म्हणतो की आता येशू ख्रिस्त मरण पावलेला आहे त्या वधस्तंभावर, त्याचं शरीर मला तुम्ही देता का, जेणेकरून मी माझ्या कबरीमध्ये ते ठेवतो. आणि मग पिलाताने ती परमिशन दिली. आणि ज्यावेळेस पिलाताने ती परमिशन दिली तर योसेफाने ते शरीर घेतलं. आपण वाचूया योहानेचा 19वा अध्याय 10व्या वचनामध्ये लिहिलेला आहे. 19वा अध्याय 10व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे बघा. पिलाताने त्याला म्हटले, माझ्या बरोबर तू बोलत नाहीस काय? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे. ही जी गोष्ट आहे ती थोडीशी मी पहिली वाचली की ज्यावेळेस येशूचं ट्रायल होतं, क्षमा करा. पण 19वा अध्याय याचं 40 वचन वाचूया आपण. 19वा अध्याय 40 वचन. 40 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे बघा. त्यांनी येशूचे शरीर घेऊन यहुदांच्या उत्तर कार्याच्या रीतीप्रमाणे सुगंध द्रव्यासहित तागाच्या वस्त्रांनी गुंढाळले. कोणी? योसेफाने. इथं 38वं वचन वाचूया, आपल्याला स्पष्टीकरण होईल. त्यानंतर अरिमथाईकर योसेफ याने आपल्याला येशूचे शरीर घेऊन जाऊ द्यावे अशी पिलाताला विनंती केली. तो येशूचा एक शिष्य असून यहुदांच्या भयामुळे गुप्त शिष्य होता. आता ते गुप्त शिष्य फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे की तो एक महत्त्वाचा व्यक्ती होता त्या यहुदी समाजामध्ये. तो येशूवर विश्वास ठेवायचा, पण तो गुप्त शिष्य होता. बरेच लोक आहेत आज की जे उघडपणे सांगत नाहीत की मी येशूचा शिष्य आहे किंवा येशूवर मी विश्वास ठेवतो. असो, पण जर ते विश्वास ठेवत असतील तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्यांनी थोडं धाडसी पण व्हायला पाहिजे, कारण की हा गुप्त शिष्य धाडसी झाला आणि पिलाताला म्हणतो की हे शरीर मला पाहिजे, कारण की जेणेकरून मी आपली जी रूढी परंपरा आहे ती त्याच्यावर करेल आणि ते शरीर कबरेमध्ये ठेवेल. त्याची स्वतःची कबर होती. पिलाताने ती परमिशन दिली आणि मग आम्ही पाहतो की त्या शरीरावर मग एक प्रकारे जी रूढी परंपरा आहे ती करण्यात आली. जर पुरुष आहे तर एखाद्या पुरुषाचं शरीर आहे, मृत शरीर आहे, तर मग तिथे एक कमिटी होती, एक ग्रुप होता. त्या कमिटी किंवा त्या ग्रुपचं नाव होतं यहुदी नाही का, जे रूढी परंपरा चालवणारे जे आहेत, तहारा म्हणून त्या ठिकाणी एक परंपरा होती, म्हणजे शुद्धीकरणाची तहारा. आणि स्पेशल ट्रेन लोक असायचे की जेणेकरून ते ह्या बॉडीला किंवा हे मृत शरीराला आंघोळ घालायचे. मला लहानपणी आठवतं की ज्यावेळेस मी औरंगाबादमध्ये वाढलो आणि जर कोणी ओळखीचं आम्हाला समजलं की मरण पावलं, तर ज्यावेळेस आम्ही त्यांच्या घरामध्ये जायचो, तर मग ती जी एक परंपरा असायची की त्या शरीराला त्या ठिकाणी आंघोळ घालायचे, मृत शरीराला. तसं म्हटलं की पुरुष असेल तर पुरुष, स्त्री असेल तर स्त्रिया घालायच्या. आणि ही परंपरा आपल्या भारत देशामध्ये आपण पाहतो. आता ती मला दिसत नाही, जसं मी 2015पर्यंत भारतामध्ये होतो आणि मला ती परंपरा आता दिसत नाही, कारण की आता कोणाला असं म्हणतात की वेळ नाही आणि म्हणून काही लोक करत असतील, मी म्हणत नाही, पण शक्यतो जितकं मी पाहिलं की आता लोक करत नाही. पण यहुदी लोक ही त्यांची परंपरा आहे की ते जे शरीर आहे, मृत शरीर आहे, त्याला तांघूळ घालणं, शुद्धीकरण करणं. तर ती त्या ठिकाणी ती करण्यात आली आणि योसेफाने त्याला असं म्हटलेलं आहे की तागाच्या वस्त्रामध्ये गुंढाळलं. आणि जसं मी सांगितलं की ह्या उतारामध्ये आपल्याला पाहायला भेटलं की 2 प्रकारचं तागाची वस्त्रे, एक जे डोक्याला गुंढाळलेलं आहे येशूच्या आणि एक जे शरीराला गुंढाळलेलं आहे. आणि 2 तागाची वस्त्रे सेपरेट, वेगळी अशी पेत्राने पाहिली आणि त्याच्यासोबत जो दुसरा शिष्य होता त्यांनी पण पाहिली. आता हे दोघंही यहुदी होते बघा. हे दोघंही, पेत्र आणि त्याचा दुसरा जो शिष्य योहान जो आहे, मी असं म्हणेल की ते दोघंही यहुदी होते. त्यांना माहिती होतं की ही तागाची वस्त्रे सेपरेट का ठेवलेली आहे आणि चांगली अशी गुंढाळून ठेवलेली आहे असं म्हटलेलं आहे. बरेचसे अभ्यास करणारे म्हणतात की ती फोल्डेड नव्हती, ती फक्त अशी तिथं ठेवलेली होती, पण ती सेपरेट होती. हे याच्यावर कोणीच डिबेट करत नाही. ती सेपरेट होती.
आणि मग त्या काळामध्ये असं एक त्या ठिकाणी अफवा होती की येशूचं शरीर चोरल्या गेलं. मला सांगा, हे 2 तागाची वस्त्रे हे प्रूफ आहे की आमचा प्रभू येशू ख्रिस्त उठला आहे. कसं काय की एखादा चोरणारा व्यक्ती डेड बॉडी किंवा मृत शरीर सोबत त्या ठिकाणी त्याच्या कपडा जो आहे, लिनन जो किंवा तागाचा जो कपडा गुंडाळलेला आहे त्याच्यासोबत तो चोरी करेल ना. इतका वेळ असतो का चोराकडं की चोरी केल्यानंतर फक्त तो शरीर घेऊन जाईल आणि ते जे वस्त्र आहेत ते यहुदी रूढी परंपराप्रमाणे बरोबर ठेवल्या जातील. कारण की यहुदी रूढी परंपरानुसार जी तागाची वस्त्रे आहेत ती त्या ठिकाणी फार महत्वाची एक रूढी परंपरा होती. आणि म्हणून येशू ख्रिस्त ज्यावेळेस पुनरुत्थित झाला तर बघा, जी तागाची 2 वस्त्रे आहेत ती बरोबर ठेवण्यात आलेली आहे, नीट अँड टाईडी. एवढं तर प्रत्येक अभ्यासकारक म्हणतो की यस, त्या कबरेमध्ये ते तशा होत्या, व्यवस्थित होत्या. याचा अर्थ काय प्रियांनो? याचा अर्थ हा आहे की प्रभू येशू ख्रिस्त उठला आहे. हे एक मोठं प्रूफ आहे की त्या तागांच्या वस्त्रांना त्या कबरेमध्येच त्यांनी सोडलेलं आहे. तो उठला, एक नवीन शरीर त्या ठिकाणी, म्हणजे जसा तो पहिले दिसायचा त्या शरीरामध्ये तो होता. कारण की असे बरेचसे उतारे आम्ही पाहतो त्याच्यानंतर उठल्यानंतर की ज्यावेळेस तो दिसला तर त्या ठिकाणी त्याचं जे शरीर आहे ते गौरवयुक्त झालं नक्कीच. पण जी तागाची वस्त्रे आहेत ती त्यांनी कबरेमध्येच त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवलेली आहे. काय अर्थ लागतो या तागाच्या वस्त्राचा आमच्यासाठी? माझ्यासाठी ते एक आहे की जसं मी म्हटलं की मी ऑब्झर्व करणारा व्यक्ती आहे, निरीक्षण करणारा व्यक्ती आहे, पाहणारा व्यक्ती आहे. तर माझ्यासाठी हे प्रूफ आहे. माझ्यासाठी अजून एक प्रूफ सुरुवातीलाच आहे, ते म्हणजे की जी कबरेची धोंड आहे ती रोल झालेली आहे. आता ज्यावेळेस योसेफ मथाईकर जो आहे, ज्यावेळेस त्यांनी विचारलं पिलाताला, तर पिलाताने फक्त म्हटलं नाही की ही घे बॉडी आणि घेऊन जा, आता तू बघ तुझं काय करायचं. नाही, अभ्यासकारक म्हणतात की त्यांनी शिपाई किंवा एक बटालियन तिथं तैनात केली. कारण की त्याला माहिती होतं की यरुशलेममध्ये वातावरण टेन्स आहे, तणावाचं वातावरण आहे. येशू ख्रिस्त हा फेमस किंवा फार प्रसिद्ध व्यक्ती त्यावेळेस होता. त्याला वधस्तंभावर दिल्यामुळं त्याचे शिष्य घाबरले होते, नक्कीच पांगापांग झाली. पण कधीही ते वापस एक प्रकारे हमला करतील किंवा त्याचं शरीर चोरून नेतील अशी भीती पिलाताला पण होती. म्हणून पिलाताने एक बटालियन तैनात करण्यात आली. आणि मी बटालियन विषयी अभ्यास करत होतो, तर बटालियन फक्त 1-2 शिपाईंची नसते, कमीत कमी 7 ते 9 शिपाई त्या बटालियनमध्ये असले पाहिजे. आणि ते पण चांगले धष्टपुष्ट आणि चांगले म्हणजे ज्यांच्यामध्ये लढाई करण्याचं कौशल्य आहे, ते तैनात होते. पण ज्या दिवशी, पहिल्या दिवशी हप्त्याच्या प्रभू येशू ख्रिस्त उठला त्यावेळेस ती धोंड त्या ठिकाणी बाजूला झाली, जी की कितीतरी टनची असेल. मी तर फक्त 1-2 टन म्हटलंय, पण त्याच्यापेक्षा जास्त असेल अशी धोंड बाजूला झाली. मला सांगा की जे शिष्य भयभीत झालेले आहेत, वधस्तंभावर ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलं त्यावेळेस हे शिष्य घाबरून गेले होते, भयभीत झाले होते. पेत्र तर त्यांनी 3 वेळेस नाकार केला. जो इतका धाडसी, मी सुरुवातीला तारीफ केली की जे मछवारे आहेत ते धाडसी असतात, मस्क्युलर असतात, ताकद असते. कारण की नेट जाळं फेकण्यासाठी ताकद लागते हातामध्ये, पायामध्ये, ती बोटला त्या ठिकाणी चालवण्यासाठी, समुद्रामध्ये नेण्यासाठी धाडसी होते. पण सगळं काही निघून गेलं एका क्षणात. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आलं गेतसेमने बागेमध्ये, हे शिष्य भयभीत झाले, पांगापांग झाली. पेत्र म्हटला की मी तो ओळखत नाही. जर पेत्र म्हणतो तर मी असा विश्वास ठेवतो की बाकीचे तर विचारूच नका. तर असे शिष्य कसं काय चोरू शकतात ही बॉडी किंवा ही मृतदेह येशूचं? त्यांच्यामध्ये हिंमत नाही दरवाजा उघडण्याची. ज्यावेळेस आम्ही भयभीत असतो, असे बरेच उदाहरणं आहेत माझ्याकडं की ज्यावेळेस अशी प्रसंग आला की आपले आईवडील कुठेतरी गावाला गेले आणि फक्त लेकरंच आहेत घरामध्ये, आणि कोणतरी एक मोठा भावाला किंवा शेजाराच्या मोठ्या एखाद्या भावाला किंवा बहिणीला सांगितलं की बा आजच्या रात्री यांच्याजवळ झोपा. असं बऱ्याच वेळेस झालेलं आहे बरं का. आणि होतं असं की ज्यावेळेस
आम्ही त्या संध्याकाळी ज्यावेळेस आई वडील नसतात, फक्त लेकरं असतात, आणि जर दाराचा आवाज जरी आला खडखड किंवा ज्या हवेचा याच्यामुळं प्रेशरमुळं दार वाजलं, तर सगळे भाऊ बहीण एकमेकांना बिलगून जाणार किंवा चिपकून जाणार किंवा घाबरणार, ओरडणार. भयभीत, ज्यावेळेस एखादा व्यक्ती भयभीत होतो तर काही जरी असलं, ते छोटासा आवाज जरी झाला तर घाबरून जातो. तर हे शिष्य तसे घाबरलेले होते. हे काय चोरतील बॉडी? तर हे सगळ्यात मोठं प्रूफ आहे माझ्यासाठी की ही बॉडी, हे धोंड जी आहे ती बाजूला झाली. बरं, दुसरं जे आहे की ही धोंड ज्यावेळेस बाजूला झाली असेल त्यावेळेस रोमनचं एक शिक्का त्याच्यावर मारण्यात आला होता पिलाताने, की बुवा हे रोमनच्या कस्टडीमधली त्या ठिकाणी गोष्ट आहे, याला कोणी हात लावलं तर म्हणजे मृत्यूदंड त्याला भेटेल. आणि ती सील त्या ठिकाणी असेल तर ती सील सुद्धा बाजूला झालेली आहे. धोंड बाजूला झाली म्हणजे ती सील तुटलेली आहे. आणि आजपर्यंत 21व्या शतकामध्ये रोमला माहीत नाही की ती बॉडी कुठे आहे. ते दोन्हीकडून पेचात पडले. यहुदी लोक जे लीडर्स आहेत ज्यांनी येशूला वधस्तंभावर दिलं ते सुद्धा, आणि रोमचे जे अधिकारी आहेत ते सुद्धा. जर ते म्हणतील की कोणीतरी बॉडी चोरून नेली, तर मग कोणी पण प्रश्न विचारेल की मग तुम्ही तर वर्ल्ड पॉवर आहात, जगातली सगळ्यात मोठी सैन्य तुमच्याकडे आहे त्या काळामध्ये, तुमच्या निगराणीमधून बॉडी चोरल्या जाते म्हणजे मग तुम्ही कसले वर्ल्ड पॉवर आहात? आणि जर तुम्ही असं म्हणाल की नाही बॉडी चोरल्या गेली नाही, तर मग कुठे बॉडी? आजपर्यंत हा प्रश्न रोमन लोकांनी सॉल्व्ह केलेला नाही. पण तुम्हाला आणि मला विश्वास आहे की प्रभू उठलेला आहे. आणि त्यानंतर आजपर्यंत जगामध्ये 2.5 बिलियन लोक येशूवर विश्वास ठेवत आहेत. जर ही खोटारडी गोष्ट असली असती, फक्त एक अफवा असली असती की येशूचं शरीर उठलं बिटलं काय नाही आहे, कुठेतरी कोणीतरी गायब केलंय, चला रोमला जमलं नाही त्याचं सांभाळ करणं, त्या शरीराचं कोणतरी चोरून नेली असेल, तर मग 2.5 बिलियन इतके लोक आहेत जगामध्ये येशूवर विश्वास ठेवणारे. जगामध्ये 8 बिलियन लोक आहेत, त्याच्यापैकी 2.5 जवळपास येशूवर विश्वास ठेवतात. का बरं विश्वास ठेवतात? कारण की हे सत्य आहे की प्रभू उठला आहे. अजून एक सत्य आहे या गोष्टीमध्ये, जर आपण पाहिलं तर मरिया मगदालिया ही फार महत्वाचा एक व्यक्ती या गोष्टीमध्ये आहे. मी बागेमधली कबर ज्यावेळेस हा संदेश दिला होता तुमच्या ग्रुपला, त्यावेळेस मी मरिया मगदालियाबद्दल सांगितलं होतं की जिच्यातून 7 भूते बाहेर पडली होती प्रियांनो, आणि तिच्यावर जास्त कृपा झाली होती, आणि म्हणून तिचं जास्त प्रेम होतं येशूवर. जिथं जिथं येशू गेला तिथं तिथं ती इतर स्त्रियांसोबत असायची. कोणीतरी असं म्हटलेलं आहे की इवन तिच्या कमाईतून, तिला एक कला होती, आर्ट होतं तिच्यामध्ये, आणि त्याच्याद्वारे ती पैसा कमवायची आणि येशूच्या मिनिस्ट्रीला द्यायची. ती अशी एक व्यक्ती होती की मी तिला असं म्हणेल की ती अपोसलची अपोसल होती. आता हा अपोसल शब्द कसा आला मला सांगू द्या की ज्यावेळेस नवीन करारामध्ये आम्ही अभ्यास करतो तर 3 टायटल पाहायला भेटतात जे येशूवर विश्वासणारे आहेत त्यांच्यासाठी. पहिला तर हाच मी जो आता सांगितला की विश्वासणारे, बिलीवर असं म्हटलेलं आहे. पण मला थोडंसं त्या टायटलबद्दल मी म्हणत नाही की मी त्याला मान्य करत नाही, पण बिलीवर म्हणजे कोण? येशूवर विश्वास ठेवणारा. येशूवर विश्वास ठेवणारे भूत पण येशूवर विश्वास ठेवतात. म्हणून आपण जर असं म्हटलं की हा येशूवर विश्वास ठेवणारा, तर असं पूर्ण काहीतरी वाटत नाही की फक्त येशूवर विश्वास ठेवणारा. येशूवर जसं मी म्हटलं की जग विश्वास ठेवतं की 2000 वर्षापूर्वी येशू आला होता, एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं येशू, पण ते हा विश्वास ठेवत नाहीत की तो देवाचा पुत्र होता. पण भूते विश्वास ठेवतात की तो देवाचा पुत्र होता. म्हणून हे टायटल मला जसं पाहिजे तसं पटत नाही. दुसरं टायटल आहे नवीन करारामध्ये डिसायपल, शिष्य, जे की आम्ही पाहिलं की या गोष्टीमध्ये पेत्र, योहान, याकोब आणि इतर जे 12 शिष्य होते. तर शिष्य कोण असतो? कोणाला शिष्य म्हणावं? की जो येशूच्या शिकवणीप्रमाणे चालणारा व्यक्ती. किंवा शिष्य कोणाला म्हणावं साधारणतः जगामध्ये सुद्धा? की जो गुरु आहे, जो मास्टर आहे, त्याच्या टीचिंगप्रमाणे किंवा त्याच्यासारखं चालणारा व्यक्तीला शिष्य म्हणावं. एखादा चांगला पियानिस्ट आहे आणि तो जर क्लासेस घेत आहे, 10 लेकरांना शिकवत आहे,
तर ते 10 शिष्य आहेत त्याचे. आणि ते शिष्य कधी होतील? ज्यावेळेस ते लेकरं ह्या पियानिस्ट सारखे वाजवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर त्या प्रकारची गोष्ट आहे की येशूचे शिष्य कोण? तर त्या काळामध्ये हे 12 तर होतेच, नक्कीच. यहुदा इस्कारियोत त्यांनी घात केला, पण नंतर मग अजून एक निवडला आणि बरेच शिष्य त्यावेळेस झाले. शिष्य नेहमी आपला जो धनी आहे, गुरु आहे, मास्टर आहे, प्रभू आहे, त्याच्याप्रमाणे चालणार आहेत. आणि तिसरं टायटल आहे अपॉसल. ह्याच काळामध्ये येशूने, आम्ही पाहतो की हे प्रेषित पुढं म्हणवल्या जातील असं म्हटलेलं आहे. प्रेषित, अपॉसल. अपॉसल कोण असतं? द वन हू पायनर्स, किंवा द वन हू स्टार्ट्स न्यू वर्क, द वन हू इज सेंट आउट. आणि म्हणून मी मरिया मगदालीनला अपॉसल बनत आहे, पहिली अपॉसल. का? कारण की या गोष्टीमध्ये असं बघा, 20वा अध्याय आणि 18 वचन जर वाचलं तर मरिया मगदालिया गेली व आपण प्रभूला पाहिल्याचे व त्याने आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यास कळविले. शी वॉज सेंट आउट. 17व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे बघा, येशूने तिला म्हटले, मला बिलगून बसू नको, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव, त्याच्याकडे मी वर जातो. येशूने सगळ्यात पहिले उठल्यानंतर कबरेमधून कोणाला पाठवलं असेल तर ती आहे मरिया मगदालिया. ती यांच्यासारखी नव्हती. पेत्र आणि दुसरा जो शिष्य होता बघा, त्यांनी काय केलं? ज्यावेळेस त्यांनी ते तागाची वस्त्रे पाहिली तर 10व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की तेव्हा ते शिष्य आपल्या घरी परत गेले. एवढं सगळं बघितलं त्यांनी, त्यांना यहुदी रूढी परंपरा माहिती आहे, त्यांनी तागाची वस्त्रे बघितली. तिथं असं म्हटलेलं आहे की तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरेजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेवला. म्हणजे जो दुसरा शिष्य आहे त्याने विश्वास ठेवला, कारण त्याने मेलेल्यांमधून पुन्हा उठावे हे अवश्य आहे हा शास्त्रलेख त्यांना तोपर्यंत समजला नव्हता. आणि पेत्र आणि जो दुसरा शिष्य आहे 10व्या वचनामध्ये 20वा अध्यायाचे असं म्हटलेलं आहे, तेव्हा ते शिष्य आपल्या घरी परत गेले. आणि म्हणून मी म्हणतो की विश्वासणारे राहून चालत नाही. त्यांनी विश्वास ठेवला की प्रभू उठला आहे, पण काय केलं त्याच्यानंतर? घरी गेले. आणि विश्वासणारे तसेच करतात. संडेला चर्चला येतील, ज्यावेळेस सभा असतील त्यावेळेस येतील, विश्वास ठेवतील, वचनावर विश्वास ठेवतील, पण काहीच करणार नाही, वापस घरी जातील, मस्त जेवतील. हो आज ईस्टर आहे, वा छान, बिर्याणी आहे, चांगला आहे, किंवा दुसरं चांगलं जेवण आहे, झोपा, घरी जा. विश्वासणारा नेहमी तसं करेल. पण जो शिष्य आहे तो काहीतरी आतमधून त्याला होईल आणि म्हणेल की यार मी काहीतरी केलं पाहिजे, त्याच्या शिकवणीप्रमाणे चाललं पाहिजे. पण जो अपॉसल आहे, जशी मरिया मगदालिया, तिला पाठवलं आणि ती गेली आणि धाडस केलं तिने, आणि तिने सांगितलं की मी प्रभूला पाहिलेलं आहे. आय हॅव सीन द लॉर्ड असं म्हटलेलं आहे. 18 वचन काय म्हणतं? मरिया मगदालिया गेली व आपण प्रभूला पाहिल्याचे तिने सांगितले. जर तुम्ही आजचा संदेश ऐकून जर फक्त म्हणाल की मी प्रभूला हो बघितलं, विश्वास ठेवतो बाबा, पण कोणाला दुसऱ्याला सांगणार नाही, तर मग आपण विश्वासणारेच आहोत. मी असं म्हणेल की आपण अपॉसल असलं पाहिजे, शिष्य असलं पाहिजे. आणि इफिस्करासच्या 4था अध्याय 11, 12 आणि 13 वचनामध्ये तर 5 प्रकारच्या मिनिस्ट्रीज सांगितल्या आहेत. एक अपॉसल म्हणजे जो नवीन काम सुरू करतो. अपॉसल पॉल होता की ज्यांनी बऱ्याच मंडळ्या स्थापन केल्या. बरं, सगळेच अपॉसल नाही राहू शकत, सगळेच नवीन मंडळ्या नाही चालू करू शकत, मी मान्य करतो. पण मग दुसरं इफिस्करासचा 4था अध्याय 11, 12, 13 वचनामध्ये सांगितलेलं आहे की कोणी पालक असू शकतो किंवा पालकीन बाई असू शकतो, की जे आपल्या मेंढरांची काळजी घेतात. आपलं चर्च आहे, एका ठिकाणी चर्च आहे, तिथं तुम्ही पालक असले किंवा पालकीन बाई असाल तर तुम्ही त्या लोकांची आध्यात्मिक रीतीने काळजी घेता. ती एक सेवा असू शकते, ती करा. नाहीतर मग तुम्ही एक शिक्षक असू शकता, टीचर, वचनाचं शिक्षण देणं बायबल स्टडीच्या द्वारे, सेमिनरीमध्ये शिकवण्याच्या द्वारे. जसे आमचे संजय गायकवाड सर होते, अतिउत्तम टीचर होते मराठी डिपार्टमेंटमध्ये, त्यांचं नाव अजूनही घेतात UBS मध्ये, उत्तम शिक्षक होते. इव्हँजलिस्ट जसं की बिली ग्राम जगामध्ये इव्हँजलिस्ट होते. अनेक ठिकाणी त्यांनी जाऊन देशांमध्ये सुवार्ता सांगितली, गुड न्यूज सांगितली की प्रभू
उठलेला आहे. इव्हँजलिस्ट तुम्ही असू शकता जर हे तुम्ही नसाल, पालक नसाल, टीचर नसाल, अपॉसल नसाल. आणि नाहीतर 5वी कॅटेगरी आहे प्रॉफेट. आणि प्रॉफिट पण आहेत आजकाल, पण काही असे प्रॉफिट्स आहेत की जे स्वतःबद्दल भविष्य सांगतात किंवा स्वतःच्या गौरवाबद्दल भविष्य सांगतात. तसे प्रॉफिट्स नाही पाहिजे आम्हाला, तसे भविष्य करणारे नाही पाहिजे. सांगणारा असा एक व्यक्ती असला पाहिजे की जो प्रभूच्या गौरवासाठी काही भविष्य सांगत आहे, त्याच्याद्वारे प्रभूचं गौरव होईल, त्यालाच मी भविष्यकर्ता म्हणेल. तर हे 5 प्रकारच्या मिनिस्ट्रीज आहेत प्रियांनो. त्याच्यापैकी तुमची कोणची आहे, तुम्ही प्रार्थना करा आणि घोषित करा की प्रभू उठला आहे, मी त्याला बघितलेलं आहे, माझ्या जीवनात मी बघितलेलं आहे त्याला, त्यांनी माझ्या जीवनात कार्य केलेलं आहे. मरिया मगदलिनी पाहिलं होतं की तिच्या आतून 7 भूते काढलेली आहेत आणि ती म्हणते की मी प्रभूला बघितलेलं आहे. आय हॅव सीन द लॉर्ड. आणि तिला पाठवलं प्रभूंनी. ती घरी गेली नाही की चला मी पहिले भाजी त्या ठिकाणी तयार होत आहे, मी येण्याच्या पूर्वी टाकली होती शिजायला, ती शिजली का बघून येते. किंवा मी कपडे धुवायला टाकले होते, ते वापस जाऊन घरात आणते, सुकवते, घडी करून ठेवते आणि मग नंतर जाते शिष्यांकडे. मला माहिती आहे मी फार साधे उदाहरण देत आहे, पण मी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यावेळेस तिला कामगिरी दिली प्रभूने की जा आणि त्यांना सांग, त्यावेळेस ती गेली आणि तिने धाडस केलं. मला खात्री आहे की त्यांनी विश्वास ठेवला नाही. मला खात्री काय वचनामध्ये आहे की शिष्यांनी विश्वास ठेवला नाही तिच्यावर. काय का ती एक स्त्री आहे नाही काय, आपलं एक ॲटिट्यूड असतं पुरुषांचं की हां हिचं काय ऐकायचं, ही एवढी काय भारी होती, हिच्यात तर 7 भूतं होते, हिचं काय ऐकायचं. मी म्हणत नाही की असे म्हटले असतील ते, पण वचनामध्ये असं सांगितलं आहे की त्यांनी विश्वास तसं नाही ठेवला की प्रभूने हे मला सांगितलंय. त्यांनी हे विश्वास ठेवला होता की ती कबर खाली आहे, तो विश्वास त्यांनी ठेवला कारण त्यांनी डोळ्यांनी बघितलं होतं, पेत्रानी आणि योहानने. पण त्यांनी हा विश्वास नाही ठेवला की प्रभू तिच्यासोबत बोलला. आणि म्हणून नंतर आम्ही पाहतो की येशूनी वेगवेगळ्या शिष्यांना दर्शन दिलेलं आहे, पण ती अपॉसलची अपॉसल झाली. मी असं म्हणेन शी इज द अपॉसल, APOSTLE, सिंग्युलर म्हणजे एक वचन, अपॉसल, अपोसलांची म्हणजे अनेक वचनं. हे सर्व शिष्य जे आहेत ते नंतर अपॉसल झाले. आम्ही पाहतो पॉल, पेत्र, बरेचसे त्या ठिकाणी. पॉल त्यावेळेस नव्हता, पण पेत्र आणि मग त्याच्यानंतर पॉल आला. तर मी आज तुम्हाला ह्या वचनाच्या द्वारे हे उत्तेजन करतो. मला माहित आहे की तुम्ही सर्वजण विश्वासणारे आहात. मला हे पण माहित आहे की तुम्ही फक्त विश्वासणारे नाहीत तर शिष्य आहात. आणि ह्यापैकी जर एखादी मिनिस्ट्रीमध्ये तुम्ही आहात, जर तुम्ही पालक आहात, जर तुम्ही टीचर आहात, प्रॉफिट आहात, इव्हँजलिस्ट आहात, अपॉसल आहात, असलेच पाहिजे. या 5 पैकी कुठेतरी तुमची कुठं ना कुठंतरी देवाने निवड केलेलीच आहे. देवबाप करो तुम्हाला अधिक प्रभूचं वचन घेऊन जाण्यासाठी तो सहाय्य करो. प्रभू उठला आहे, या आपण सर्वजण म्हणूया तो खरोखर उठलेला आहे आणि जगाला हे सांगूया. आज पुनरुत्थानाच्या दिवशी हा निश्चय करूया. आपल्याकडं प्रूफ आहेत. मी तुम्हाला आज त्याच्यामुळं म्हटलं की वही आणि पेन पुस्तक घेऊन बसा. हे प्रूफ आहे आपल्याकडं की ते 2 वेगवेगळे कपडे नीट नेटके करून मी असं म्हणेल की फोल्ड करून ठेवले होते. कोण करवलो? फक्त प्रभू येशू ख्रिस्त करू शकतो. की ज्यावेळेस तो उठला त्यावेळेस त्यांनी ते कपडे पण व्यवस्थित ठेवले. तो उठला आणि तो नंतर मग कितीतरी लोकांना, त्याच्या शिष्यांना दिसला. 40 दिवस जवळपास. प्रभू करो हे वचन समजण्यास तुम्हा सायनमत करो. पुन्हा एकदा आपण म्हणूया प्रभू उठला आहे. मी ऐकलं, यस, खरोखर उठला आहे. थँक्यू, धन्यवाद. रेव्हरंड प्रेमल अवसरमल पाळकसाहेब, आपण या भक्तीमध्ये भाग घेतला, परमेश्वराचं वचन आमच्याकडे आणलं. या आपल्या सेवेबद्दल आम्ही आपले मनापासून आभार मानतो. प्रभूने आपली सेवा आशीर्वादित करावी आणि आपला आणि आपल्या कुटुंबाचा उपयोग त्याच्या गौरवासाठी करावा, ही आमची आपल्यासाठी प्रार्थना आहे. तर मी म्हणेन प्रभू येशू उठला आहे आणि तुम्ही त्याला प्रतिसाद द्यायचा आहे. खरोखर प्रभू येशू ख्रिस्त उठला आहे. बरोबर? तयार आहात? चला. प्रभू येशू ख्रिस्त उठला आहे, खरोखर उठला आहे. प्रभू येशू उठला आहे,
खरोखर उठला आहे. प्रियजन हो, आपण सर्वांनी या भक्तीमध्ये सहभागी व्हावं ही आमची विनंती आहे, प्रार्थना आहे. ही आमची मनापासून इच्छा आहे आणि त्या प्रकारची आम्ही विनंती तुम्हाला करतो. आपण गीतं गाऊ शकता, आपण शास्त्र वाचन करू शकता, आपण संदेश देऊ शकता, आपण प्रार्थना करू शकता. वेगवेगळ्या प्रकारे या भक्तीमध्ये आपण सहभागी होऊ शकता. आणि जर प्रभू आपल्याला प्रेरणा देतो तर या वचनाच्या सेवेसाठी आपण आर्थिक मदतही करू शकता. आपण आपलं दान, आपलं विशेष देणग्या आम्हाला पाठवू शकता. या भक्तीच्या अखेरीस माझा नंबर आणि माझा बँक अकाउंटसुद्धा दिलेला आहे. आपण वेगवेगळ्या मार्गानं ज्या प्रकारे प्रभू आपल्याला सुचवतो, शक्ती देतो, या सेवेसाठी आपण मदत करावी, दान द्यावं, प्रार्थना करावा, ही माझी आपल्याला विनंती आहे. शेवटी आपण प्रार्थना करूया आणि आजची भक्ती आपण समाप्त करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, आमच्या पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या सानिध्यामध्ये तुझी स्तुती आराधना करण्यासाठी आज तू आमचं सहाय्य केलंस, त्याबद्दल आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो. प्रभू, आजचा हा दिवस तू आम्हाला दिलास आणि पुन्हा एकदा तू आम्हाला आठवण करून दिलीस की प्रभू येशू ख्रिस्त हा मृत्यूवर विजयी झाला आहे. तो विजयी ख्रिस्त आहे आणि त्या विजयी ख्रिस्ताचे आम्ही अनुयायी आहोत, शिष्य आहोत आणि हा मोठा सन्मान तो आम्हाला दिला आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, आजच्या भक्तीमध्ये तू आम्हा सर्वांना कृपा पुरवलीस, तुझा आशीर्वाद तो आम्हाला दिलास, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, जे वचन आज आम्ही ऐकलं आहे त्या वचनावर आम्ही अधिक मनन करावं आणि त्या वचनाचं आज्ञापालन आम्ही सर्वांनी आपल्या जीवनामध्ये करावं, यासाठी तो आम्हा सर्वांचं सहाय्य कर. आज आमच्यामध्ये कोणी दुःखी आहेत, निराश आहेत, संकटात आहेत, त्रासात आहेत, तर प्रभू त्यांना आम्ही तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांना स्पर्श कर, त्यांची भेट घे, त्यांचं दुःख तू निवारण कर, त्यांच्या सर्व दुःखातून, त्रासातून त्यांना तू बाहेर काढ. तू किती चांगला आहेस, तू किती विश्वासू आहेस, याचा अनुभव त्यांना त्यांच्या जीवनामध्ये येऊ दे. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, प्रभू त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. तू त्यांना आशीर्वादित कर, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर आणि त्यांचं जीवन इतरांसाठी आशीर्वाद ठरावा असा अनुग्रह तू त्यांच्यावर कर. प्रभू, या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आमच्याबरोबर राहा, आम्हा सर्वांचा सांभाळ कर, आम्हाला निरोगी ठेव आणि तुझी स्तुती आराधना करण्यासाठी आम्हा सर्वांना पुन्हा एकदा तुझ्या सानिध्यामध्ये तू घेऊन ये, अशी आम्ही तुला विनंती करतो. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणतो आहे, आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर, स्तवा हो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्मा जा, त्रैक्याला द्या अनंत
आमेन. शालोम. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. आमेन.